हॅलो फ्रेंड्स, RRB ग्रुप डी एक्झामबाबत जे नोटिफिकेशन आलं आहे त्यामधील ज्या निवडक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आज आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर लक्षात घ्या, 67 पेजेसची ती कंप्लीट नोटिफिकेशन आहे. त्यातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर एक लाईक देखील विद्यार्थी मित्रांनो नक्कीच करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट ज्या डेट आहेत त्या बघून घ्या. तर नोटीस कधी आली आहे? 28 डिसेंबर रोजी पब्लिकेशन झालं त्याचं. 22 जानेवारीला फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 23 जानेवारीपासून लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती आहे 22 फेब्रुवारी रोजी. तर लक्षात घ्या, डेट अँड टाइम फॉर मॉडिफिकेशन विंडो ऑफ फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी. तर लक्षात घ्या, जर फॉर्म भरताना काही चुका झाल्या असेल तर लक्षात घ्या पैसे भरून तुम्ही त्या करेक्शन करू शकता. ही जी विंडो आहे ती 25 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. तर लक्षात घ्या, डिटेल फील्ड इन क्रिएट एन अकाउंट फॉर्म अँड चूसन रेल्वे कॅनॉट बी मॉडिफाईड. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. क्रिएट अकाउंट करताना भरलेली इन्फॉर्मेशन आणि चूजन रेल्वे जो तुम्ही रेल्वेचा झोन सिलेक्ट केला आहे त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करेक्शन करता येणार नाही. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची जी पोस्टिंग आहे ती लेव्हल 1 जो 7वा वेतन आयोग आहे त्याच्या लेव्हल 1 मध्ये तुमची पोस्टिंग असेल. इनिशियल जे बेसिक आहे ते 18,000 असणार आहे. मेडिकल स्टँडर्ड पुढे बघूयात. तुमचं जे एज असणार आहे ते 18 ते 36 मध्ये तुमचं वय असलं पाहिजे. टोटल वॅकन्सी आहेत 32,438. परंतु हे जे एज आहे तर ते या ठिकाणी काय म्हणतायत की कोविडमुळे जे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही पाठीमागील एक्झामचा तर त्यांना फक्त ह्या एक्झाम करता 3 वर्षापर्यंत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रिलॅक्सेशन भेटणार आहेत. म्हणजे ज्यांचं 37 वय असेल त्यांना या ठिकाणी त्यांनी रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की लक्षात घ्या, क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत ना तर लक्षात घ्या त्यांचा जो रिझल्ट आहे ना तर तो विद्यार्थी मित्रांनो 22 फेब्रुवारीपर्यंत आला पाहिजे. जर तुम्ही तो रिझल्ट आला नाही तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. साधी सोपी गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर स्टेजेस काय काय असणार आहे एक्झामचा? तर सर्वात पहिल्यांदा CBT होईल. CBT झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. ती झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहेत. तर जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तर एक्झाम CBT दिल्यानंतर जे पुढील फिजिकल इफिशियन्सी टेस्ट द्यायची तर लक्षात घ्या एकाच 3 म्हणजे एक पोस्टसाठी 3 विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जाणार आहे. त्यानंतर जेव्हा तुमच्या याच्यातून PET थ्रू जे शॉर्टलिस्ट होतील बरोबर एकाच एक म्हणजे जेवढ्या वॅकन्सी आहेत तेवढ्याच लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल. आणि लक्षात घ्या जर मुलं कमी पडले शॉर्टफॉल जर झाला तर ते काय म्हणता येईल की रेल्वेची ती रिस्पॉन्सिबिलिटी असेल, त्यांची ते अधिकार असेल की अजून ज्यांचं मेरिट खाली त्या लोकांना ते बोलवायचं की नाही तो त्यांचा डिसिजन असेल. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यात 1/3 अशी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी नॉर्म्स इन्क्लुडिंग एज एज्युकेशन क्वालिफिकेशन ते सांगितलं आहे तुम्हाला की 22 फेब्रुवारीपर्यंत ज्या एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत त्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन या पात्र तुम्ही केल्या पाहिजे. त्यानंतर एज लिमिट किती आहे? तर 18 ते 36 वर्षे. पुढे OBC नॉन क्रिमिनलला 3 वर्ष, SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, कॅन्डिडेट शुड नोट दॅट द डेट ऑफ बर्थ फिल्ड इन द ॲप्लिकेशन शुड बी सेम ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन. बरोबर, जे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असतं त्यामध्ये जी तुमची बर्थ डेट असते ना तीच या ठिकाणी आली पाहिजे. कारण की तुमचा वयाचा पुरावा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा ते 10वीचं जे सर्टिफिकेट असतं ना त्या थ्रूच विद्यार्थी मित्रांनो केलं जाणार आहे. तर फी किती असेल? तर लक्षात घ्या, फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सेशन कॅटेगरी मेन्शन बिलो ॲट 500 रुपये फी असेल. आउट ऑफ फी 500 अँड अमाऊंट ऑफ 400 शाल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्युली डिडक्टिंग बँक चार्ज ॲज ॲप्लिकेबल ऑन ॲपिअरिंग इन CBT. बघा किती छान. जर 500 रुपये तर आत्ता घेतील परंतु जर तुम्ही एक्झामला गेले तर 400 रुपये ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटवर येऊन जातील. आणि बाकीच्यांना किती रुपये तर 250 रुपये फी आहे. तर लक्षात घ्या 250 रुपयाची जी फी आहे तिथं फुल्ली रिफंड तुमच्या अकाउंटमध्ये होणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली विकट सेक्शन आहे यांच्यासाठी अगदी महत्त्वाचं, आपण फॉर्म भरतोय तो 25 मध्ये भरतोय तर तुमच्याकडे मागील जे आर्थिक वर्ष आहे 2023-24 म्हणजे तुमचं जे आर्थिक उत्पन्न आहे 8 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि तुम्ही मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तयार करून घ्यायचा आहे फॉर्म भरायच्या आधी.
आता रिक्रुटमेंट प्रोसेस 4 स्टेजमध्ये होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर एक्झाम कशी असेल, तर एक्झामचं ड्युरेशन असणार आहे 90 मिनिटे. द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी 120 मिनिट फॉर PWBD कॅन्डिडेट, म्हणजे बाकी सर्व स्टुडंटला 90 मिनिटाचा वेळ असेल. यामध्ये तुम्हाला जनरल सायन्सचे 25 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 प्रश्न, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअरचे 20 प्रश्न असतील. म्हणजे टोटल 100 प्रश्न असतील 100 मार्कांसाठी, आणि 1/3 तुमची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. आता हे तर झालं. आता या ठिकाणी आपण काय बघितलं आहे, तर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स. तर लक्षात घ्या, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअरसाठी जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत आपल्याकडे 4000 प्रश्न आहे. त्यासोबत प्रत्येक मंथवाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. त्यासोबत ज्या महत्त्वपूर्ण PDF प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे. याकरिता तुम्ही काय करायचं आहे, आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक आणि या कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स परचेस करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जनरल अवेअरनेस पाहिजे असेल तर यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केले, लाईफ सायन्स, इंडियन पॉलिटिक्स, जॉग्राफी, टेक्नॉलॉजी, इंडियन कल्चर, वर्ल्ड ऑर्गनायझेशन, इंडियन हिस्ट्री, फेमस पर्सनॅलिटीज, इंडियन इकॉनॉमी, प्लेसेस ऑफ इंडिया, इंडियन लिटरेचर, स्पोर्ट्स अँड गेम आणि वर्ल्ड जॉग्राफी एवढे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले. याची प्राईस ठेवण्यात आली आहे 250. या कोर्सची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिले आहे. हा कोर्स देखील आपण घेऊ शकता. त्यानंतर पुढे फिजिकल इफिशियन्सी जी टेस्ट देणार आहे त्यासाठी अगदी महत्त्वाचं, तर लक्षात घ्या, जे मेल कॅन्डिडेट आहे ना, तुम्हाला 35 kg वजन उचलून 100 मीटर चालायचं आहे 2 मिनिटामध्ये. त्यासोबत तुम्हाला 1000 मीटर ही जी आहे 1000 मीटर 4 मिनिटे आणि 15 सेकंदमध्ये तुम्हाला पार करायचं आहे. ह्या दोघांसाठी एकच चान्स तुम्हाला दिला जाईल. जे वजन उचलत आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं नाही. फिमेल कॅन्डिडेटला 35च्या जागी 20 kg वजन उचलायचं आहे, 100 मीटर चालायचं आहे 2 मिनिटामध्ये. त्यासोबत 1000 मीटर तुम्हाला पळायचं आहे 5 मिनिट आणि 40 सेकंद या ठिकाणी तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला एकाच एक म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या स्टुडंटला बोलवलं जाईल. आणि जर स्टुडंट कमी पडले तर हा जो राईट आहे की खालचे मेरिटच्या स्टुडंटला बोलवायचा किंवा नाही, तो रेल्वेकडे रिझर्व्ह असणार आहे. त्यानंतर मल्टिपल ॲप्लिकेशन जर तुम्ही केलं वेगवेगळ्या झोनला तर तुम्हाला या एक्झाममधून बार केलं जाईल आणि भविष्यात ज्याही एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पात्र असणार नाही. तर या पद्धतीने ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी कव्हर केल्या आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. आपले फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून ज्या फ्री टेस्ट आहे त्या लगेचच सॉल्व्ह करायच्या आहेत. थँक्यू.